थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 19 ऑगस्टच्या भागात हवालदार तेजसला बाहेर बोलवत असतात, परंतु तेजसला खरंच वाटत नसतं की ते त्याला सोडत आहेत. तर त्यानंतर तेजस हा बाहेर येतो आणि मानसी समोर हात जोडून उभा राहतो. तेव्हा आता मानसी सांगते की तुम्हाला सोडतायत ते. तेव्हा तेजस सांगतो की थँक्यू सो मच, तुमच्यामुळे. तर तिथे स्वतः क्रेडिट न घेता मानसी तेजसला सांगते, हे सगळं तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मामुळे होत आहे. हवालदार येऊन तेजसच्या खांद्यावरती हात ठेवत त्याच्यावरती कौतुकाची थाप देतात आणि मानसीला सांगायला लागतात की खरंच हा खूप भला माणूस आहे. माझ्या मुलाच्या ॲडमिशनला सुद्धा यांनीच मदत केली आहे. दररोज येऊन हजेरी लावा असं सांगून हवालदार तेथून निघून जातात. तेजस मानसीला सांगतो की मिस लकी चॅम्प, तुमचं लग्न व्हावं, संपतरावांना मदत व्हावी म्हणून खरं तर हा पर्याय मी निवडला होता. परंतु एवढे सगळं करून त्याचा काहीच उपयोग नाही झाला. जे घडायचं होतं तेच घडलं. म्हणून तेजसला सांगते की माझं लग्न लागावं म्हणून सगळेच जण खूप धडपड करत होते. सगळेच जण सगळे प्रयत्न करत होते, पैशांची व्यवस्था करत होते. सगळ्यांनी सगळं केलं माझ्यासाठी, परंतु माझ्यापासून सगळं काही लपवलं. तेव्हा तेजस सांगतो की मिस लकी चॅम्प, अहो खूप सारी गडबड होती. तुम्हाला काय सांगायचं आहे आता? तेजस मानसीच्या खूप काळजीने बोलत असतो. तो सांगतो की जे तुम्हाला माहिती होतं ते संपतरावांना माहिती नव्हतं आणि जे संपतरावांना माहिती होतं ते तुम्हाला काही माहिती नव्हतं. बरं, आता लग्न तोंडावरती आलं होतं आणि आता पैशांची व्यवस्था नाही आहे हे संपतराव तुम्हाला सांगू शकत नव्हते. मग ऐनवेळी ती ऑर्डर कॅन्सल झाली. त्यानंतर तेजस मानसीला विचारतो की बरं ते सगळं काही सोडा मिस लकी चॅम्प, मला सांगा की संपतराव कसे आहेत. तेव्हा आता तेजसने बाबांबद्दल विचारलं आहे म्हणता क्षणी मानसीला मोठा धक्काच बसतो, कारण मानसीच्या लक्षात आलेलं असतं की तेजसला संपतरावांबद्दल काहीच माहिती नाही आहे. तेजस तिथे विचारतो की काय झालं होतं, संपतरावांना अटॅक होता, हॉस्पिटलमध्ये मी तुमच्यासोबत होतो, परंतु अचानक मला निरोप आला, मी बाहेर आलो आणि मग मला पोलीस इकडे घेऊन आले. बरं मला सांगा त्यांची तब्येत ठीक तर आहेत ना ते? संपतरावांचं नाव काढता क्षणी मनू खूप रडायला लागते. त्यानंतर मनू जाऊन बाकावरती बसते आणि रडतच असते. तेव्हा तेजस मनूची अवस्था समजून घेतो. तिला सांगतो की मिस लकी चॅम्प, मला माहिती आहे की लग्न मोडल्यामुळे संपतरावांना खूप त्रास झाला आहे, परंतु तुम्ही काळजी नका ना करू, मी आहे, मी समजावतो त्यांना. मानसी तिथे आता जबरदस्त खुलासा करत तेजसला एक धक्कादायक बातमी देते की बाबांना हा धक्का सहन नाही झाला आणि बाबा केव्हाच गेले आहेत. तेव्हा आता तेजसला या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. तेजसने संपदाला सांगितलेलं असतं की आपल्या मुलींसाठी कष्टा खाणारा देव माणूस आहे तो. तेजसला संपतरावांसोबतची पहिली भेट आठवते की ज्यावेळी संपतरावांना पहिला अटॅक आला होता आणि तेजसने त्यांची मदत केली होती. त्यानंतर त्याला आठवतो तो मनूच्या हळदीच्या दिवशीचा प्रसंग की संपतराव खूप अडचणींमध्ये होते आणि त्यांनी तेजसला येऊन घट्ट मिठी मारली होती. तर त्यानंतर दारूच्या नशेमध्ये संपतरावांनी सांगितलं होतं की मला तुम्ही आपले माणूस वाटता. त्यानंतर तेजसला आठवतो तो संपतरावांसोबतचा शेवटचा क्षण, जे की मनूचा हात तेजसच्या हाती देत संपतरावांनी सांगितलेलं असतं की माझ्या मनूला तुम्ही सांभाळा, ही जबाबदारी घ्याल ना तुम्ही. आता तिथे तेजससुद्धा खूप रडायला लागतो. तो तिथे मानसीला सांगतो की पक्की इट होते म्हणाले होते ना, मग आईनं सांगितलं होतं त्यांनी, हा बाप कधीच नाही हारणार. तेजस पुढे म्हणायला लागतो की तुम्ही हार नाही मानणार असं म्हणाला होतात ना संपतराव, मग असं अर्ध्यात कोणी सोडून जातं का? तेव्हा आता मनूसुद्धा खूप रडत असते. ती तेजसला सांगते की हो, बाबांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला ते कधीच एकट्या नाही सोडणार आहेत आणि आता अर्ध्या रस्त्यातच सोडून निघून गेले आहेत. मनूच्या मनाला किती यातना होत आहेत हे तेजसच्या लक्षात आलेलं असतं. तेजस स्वतःला कसाबसा तरी सावरतो आणि मनूला सुद्धा आता धीर द्यायला लागतो. तो विचारतो की मिस लकी चॅम्प, पारगावहून तुम्ही मला सोडवण्यासाठी इथे आलात? तेव्हा आता मनू सांगते की पारगावात आमचा आता काहीच शिल्लक नाही राहिला आहे. वीटभट्टी, घर सगळं काही गेलं आमच्या हातातून. तेव्हा तेजससाठी हा दुसरा धक्का असतो. तेजस विचारतो की मग तुम्ही इथे कशा? तेव्हा आता मानसी सांगते की मामाकडे राहतोय आम्ही, NT नगर, तिथूनच आले आहे मी तुमच्यासाठी इथे तुम्हाला सोडवण्यासाठी. तेजस तिथे आता सांगतो की म्हणजे मामी तर इतकी डेंजरस आहे, तुम्ही त्यांच्यासोबत कशा राहाल? तेव्हा तर तेजस आपले डोळे पुसतो आणि त्यानंतर मानसीला सांगतो की मिस लकी चॅम्प, काळजी करायची नाही या, संपतरावांना दिलेलं वचन माझ्या लक्षात आहे, तुमची जबाबदारी मी घेणार आहे. तेजस तिथे मनूला सांगतो की मिस लकी चॅम्प,
आता संपतरावांची इच्छा होती ना की तुमचं लग्न व्हावं, मग मी लावून देणार तुमचं लग्न. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही या. कितीही संकट येऊ द्यात, परंतु कायम लक्षात ठेवायचं मी तुमच्यासोबत आहे. मला काहीच सांगायला संकोच नाही करायचा. तेव्हा आता मनू एकटक तेजसकडे पाहतच राहते. त्यानंतर ते विचार करते की म्हणजे बाबांनी जे वचन दिलं होतं त्या वचनाबद्दल यांना काहीच कल्पना नाही आहे आणि मला सहानुभूती म्हणून यांच्यावरती हे नातं लादायचं नाही आहे. त्यानंतर मनू उठते आणि तेजसला काही बोलणार इतकेत आता मनूकडून ते मंगळसूत्र खालती पडलेलं असतं, जे की संपतरावांनी मनूला दिलेलं असतं आणि सुखाने संसार करा असा आशीर्वादही दिलेला असतो. तेव्हा मनू सांगते की तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी खूप काही केलं आहे, परंतु आम्हाला सांभाळून घेऊ, काय करायचं तेही बघू. आमच्यामुळे परत मला आता तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे. येते मी असं सांगून मनू थोडी पुढे जाता क्षणी तेजस तिला हाक मारतो आणि त्यानंतर समोर हात करत त्या हातामध्ये मंगळसूत्र असतं. त्यानंतर मनू आता ते मंगळसूत्र पाहता क्षणी परत फिरते आणि तेजस जवळ येते. त्यानंतर मनू तेजसच्या हातातील ते मंगळसूत्र घेते आणि तेथून निघून जाते. मनूसाठी आता तेजसला खूप वाईट वाटत असतं. तर इकडे रजनीची पुढची घाणेरडी चाल चालूच झालेली असते. एवढं सगळं होऊनही संपतरावांचं सगळं काही उद्ध्वस्त करूनही ती परत आता मनूचा शोध घेत असते. तर ती शुभदा तिचं घर शोधत असते. तेव्हा आता ड्रायव्हर सांगतो की नाही आहे, इथे सगळीकडे चौकशी केली परंतु कुठेच मला त्या भेटल्या नाहीत. तेव्हा रजनी सांगते की बरं ठीक आहे, आपण शोधूयात. इतक्यात आता रजनी दरवाजा उघडणार तेव्हा शुभदा आलेली असते आणि तिला तो दरवाजा लागतो. तर ती ओरडायला लागते. मागे वळून पाहते तर समोर रजनी असते. तेव्हा आता शुभदा विचारते की तुम्ही इथे? तर रजनी तिला सांगते की माझं तुमच्याकडेच काम होतं. तेव्हा शुभदा विचारते की माझ्याकडे काय काम काढलं आहे तुम्ही? नाही म्हणजे लग्न तर मोडलं आहे ना? तेव्हा रजनी सांगते की तेच लग्न पुन्हा जुळवायचं आहे, म्हणूनच तर तुमची भेट घ्यायची आहे. तेव्हा आता शुभदा सांगते की काय लग्न पुन्हा जुळवायचं आहे? आमची मनू तर तुमचं आणि तुमच्या मुलाचं तोंड पाहायला सुद्धा तयार नाहीये. तर रजनी तिथे रणजितचा हट्ट पूर्ण करण्यासाठी, रणजितचं मनूचं लग्न जुळवण्यासाठी शुभदाला स्वतःच्या हाताशी घेते. ती सांगते की या गाडीत बसा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा तिथे शुभदा सांगते की माझी पिशवी सांडली होती. तर रजनी ड्रायव्हरला सांगते की जेवढं काही सामान यांनी आणलं होतं, भाजीपाला वगैरे, ते सगळे काही 5-5 किलो परत मोठ्या पिशवीत घेऊन या. तर तोपर्यंत शुभदा आता खूप खुश झालेली असते, कारण तिला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या गाडीत बसायला भेटणार असतं. रजनी तिथे शुभदाला सांगते की तुम्ही हे लग्न परत जुळवण्यासाठी माझी मदत कराल का? शुभदा विचारते की परंतु तुम्ही मोडलेलं लग्न परत का जुळवताय? तेव्हा रजनी सांगते की काय आहे ना, मुलाच्या सुखासाठी सगळं काही करावं लागतं ना. मग लालची मामी तिथे रजनीकडे आता पैशांची मागणी करते. म्हणजे ती विचारते की मला सांगा, या सगळ्यांमध्ये मोबदला मिळाला असता तर? तेव्हा रजनी विचारते की नक्की तुम्हाला हवं तरी काय आहे? तेव्हा शुभदाला गाडी खूप आवडलेली असते. ती म्हणते की परंतु आमच्या इथे गाडी पार्किंगसाठी जागा नाही आहे. मग त्याच्या बदल्यात तुम्ही मला 10-15 लाख दिले तरी चालतील. तेव्हा आता मुलाच्या सुखासाठी रजनी सगळं काही करायला तयार असते. रजनी सांगते की बरं ठीक आहे, तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील, परंतु रणजित आणि मानसीचं लग्न हे झालं पाहिजे. तेव्हा शुभदा सांगते की हो अहो होणार ना, आता मी सुपारी घेतली आहे म्हटल्यानंतर सुपारी लग्नाची मीच फोडणार ना. परंतु काय आहे, मला थोडा ॲडव्हान्स मिळाला असतात तर. ती पैशांची किती लालची आहे हे रजनीला चांगलंच माहिती असतं आणि त्याच संधीचा फायदा तिला होत असतो. थोडेफार पैसे तिच्या तोंडावरती फेकले तर रणजितची इच्छा पूर्ण होईल असं तिला वाटत असतं. रजनीने एका फटक्यात शुभदाच्या हाती 1 लाख रुपये ॲडव्हान्स ठेवलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की परंतु या पैशांच्या बदल्यात आता तुम्ही माझं काम पूर्ण करणार ना. तेव्हा शुभदा सांगते की हो हो नक्की पूर्ण करणार, आणि मानसी जरी या लग्नाला तयार नाही झाली ना तरी हाताला धरून खेचत मी तुमच्याकडे घेऊन येईन तिला. मग तर झालं ना, मी माझा शब्द पाळणार. इतक्यात आता ड्रायव्हरने भाजीपाला आणलेला असतो. एवढी सगळी भाज्यांची पिशवी भरलेली पाहताच लालची मामी टनाटन उड्याच मारायला लागते. शुभदा रजनीला सांगते की अहो एवढी पिशवी आता मी घरी कशी घेऊन जाणार, तुम्ही सोडाल का मला? तेव्हा आता रजनी ड्रायव्हरला सांगते की ती पिशवी घ्या, गाडीमध्ये ठेवा, आपण यांना सोडूयात. तर इकडे तेजसच्या घरी तेजसची आई त्याची खूप आतुरतेने वाट पाहत असते. त्याच्या वाटेकडे ती डोळे लावून बसलेली असते. तिने काहीच खाल्लं पिलेलं नसतं आणि त्यातून ती अशक्तही खूप झालेली असते. त्यानंतर तिने उंबऱ्यावरती आता तांब्या पालता ठेवलेला असतो आणि तेजसची वाट पाहत तिथेच बसलेली असते. इतक्यात तात्याने तिच्यासाठी जेवण आणलेलं असतं.
तात्या सुनंदाला सांगतात की मी तुझं आता काही एक ऐकून नाही घेणार आहे हां. तू काहीच खाल्लं पिलेलं नाही आहे, तर तुला आता गोळ्याही नाही घेता येणार आहेत. डॉक्टरांनी सांगितलं आहे ना की काहीतरी खायला द्या आणि त्यानंतरच गोळ्या औषध द्या. चल ना जेवण करून घे. तेव्हा सुनंदा सांगते की नाही, जोपर्यंत माझा तेजस परत येत नाही, मी त्याला पाहत नाही, तोपर्यंत मी काहीच नाही खाणार आहे. ना जेवण ना तुमच्या त्या डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या. तेव्हा तात्या आता खूप भडकलेले असतात. ते आभाला म्हणतात की अगं काय चाललं आहे हिचं नक्की, हिला सांगितलेलं का कळत नाहीये. इतक्यात छाया बाहेर येते. आता तिला समोर दिसतो की सुनंदाने उमरावती तांब्या पालता ठेवला असतो. तेव्हा ती विचारते की ओ दीदीच्या सासूबाई, हे तुम्ही कशासाठी केलं आहेत. तेव्हा सुनंदा सांगते की आपण ज्या व्यक्तीची आतुरतेने वाट पाहत असतो ना, तो व्यक्ती लवकर परत यावा घरी, यासाठी असं केलं जातं. छाया विचारते की परंतु तुम्ही का असं केलं आहे. नाही म्हणजे तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का, कोणी येणार आहे का. तेव्हा सुनंदा सांगते की हो, माझं तेजस येणार आहे. तेव्हा छाया म्हणते की असं काहीच नाही होणार आहे. इतक्यात गायत्री विनोदला हाका मारत बाहेर आलेली असते. तेव्हा छाया तिला सांगते की विनोद बाहेर गेला आहे. बरं दीदी मी एक काम करू का. नाही म्हणजे मी पण उमऱ्यावरती थांब्या पालता घालून ठेवू का, म्हणजे विनोद लवकर घरी परत येईल. तेव्हा गायत्री म्हणते की काय मूर्खपणा चालू आहे तुझा. तर छाया तिला सांगते की हा मूर्खपणा नाही आहे, अगं बघ ना तुझ्या सासूबाईंनीच केला आहे. तेव्हा गायत्री सुनंदाकडे येते आणि ती म्हणते की सासूबाई, दाद द्यायला हवी हां तुमच्या इच्छाशक्तीची. नाही म्हणजे एवढं सगळं घडूनही तुम्हाला हेच वाटतंय की तुमचा तेजस परत येईल. असं काहीच होणार नाही आहे. गायत्री तिला आता सांगायला लागते की सासूबाई, हे असं काहीच होणार नाही आहे. तेजस या घरात पुन्हा कधीच येणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, जी की कधीच पुसली नाही जाऊ शकत. आणि माजोरडी गायत्री तिथे आता त्या तांब्याला जोराची लात मारते. तोचपर्यंत तेजस दारामध्ये उभा असतो आणि तेजसने आता तो तांब्या हातामध्ये झेललेला असतो. तेजसला पाहता क्षणी गायत्री डायरेक्ट कोमातच गेलेली असते. तर सुनंदा खूप खुश होते आपल्या मुलाला पाहून आणि त्याच्याकडे पळत जाते. सुनंदा आभा पळत जाऊन आता तेजसला घट्ट मिठी मारतात आणि दोघी खूप रडत असतात. तेव्हा आता तेजस त्या दोघींनाही धीर देत म्हणतो की अरे, माझ्यासाठी ठेवलं होतं ना आई हे उपडं भांड, मग आता मी परत आलो आहेत ना, मग आता शांत व्हा बरं. गायत्री वहिनी मॅडम, आलो या मी परत आता. तेव्हा आता छाया तिथे गायत्रीला विचारते की दीदी, अगं तुझ्या सासूबाईंनी ते भांड उपडं ठेवलं होतं, त्याची जादू झाली का. तेव्हा गायत्री तिच्यावरतीच भडकते. इतक्यात आता तेजस आल्याची बातमी मिळतात दिनेशही पळत त्याच्याकडे आलेला असतो. सगळेजण खूप खुश झालेले असतात. आबा तेजसला सांगायला लागते की दादा, बरं झालं तू परत आला. तुला माहिती आहे का, आईने अन्न पाणी सोडलं होतं तुझ्यासाठी. तेव्हा तेजसला खूप वाईट वाटतं आणि तेजस तिथे सुनंदाला सांगतो की आई, मी तुला आधीच सांगितलं होतं ना की माझ्या बाबतीत काही झालं तरी काळजी अजिबात करायची नाही. मग तेव्हा दिनेश विचारतो की अरे तेजस, परंतु तू सुटलास कसा. तेव्हा आता तात्या खूप भडकलेले असतात आणि ते म्हणतात की सुटलास कसा म्हणजे कसा सुटणार आहे. कोणाला तरी गुंडाळून, कोणाला तरी धोका देऊन, शेवटी जमतं काय याला. परत आता तात्यांचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. सुनंदा तात्यांना म्हणायला लागते की अहो असं काय करतायत, आपला मुलगा आहे ना, तो झाली असेल त्याच्याकडून चूक, परंतु त्याची शिक्षाही त्याने भोगली आहे ना. तेजस आता पुढे पाऊल टाकणार इतक्यात परत तात्या त्याला थांबवतात आणि सांगतात की गुन्हेगारांना माझ्या घरात जागा नाही. पोलीस स्टेशनमध्ये तुला शिक्षा मिळाली नसेल, परंतु या घरात तू केलेल्या चुकीच्या कृत्याची तुला शिक्षा मिळणार. या घरात तुला जागा नाही, असं सांगून तात्याने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि सगळ्यांनाच हादरवलेलं असतं. तर गायत्रीसाठी हे चांगलंच झालेलं असतं, कारण तेजस घरात नसला तर तिचंच राज्य चालणार असतं. तर त्या तेजसला सांगत असतात की या घरात गुन्हेगारांना जागा नाही आणि मी तुला घरात नाही येऊ देणार. तेव्हा सुनंदा म्हणते की अहो असं काय करताय, या घराचा मुलगा आहे ना तो. मग तेव्हा तात्या म्हणतात की प्रभूंच्या घराण्याचे संस्कार धाब्यावर बसवताना याच्या लक्षात नाही का आलं की हा मुलगा आहे ते काही नाही. माझा निर्णय ठरला आहे, या घरात याला थारा नाही. पुढे तात्या तेजसला म्हणायला लागतात की माझे आजोबा, माझे वडील या घराण्याचं नाव मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य त्यांनी खर्ची घातलं आणि तू काय केलंस, या घराण्याचं नाव बुडवण्यासाठी याच घरात चोरी केली. ते काही नाही, माझा निर्णय ठरला आहे, या घरात तू पुन्हा यायचं नाही आणि या घराशी तुझा आता कायमचा संबंध संपला आहे, असं सांगून तेजसच्या बाबतीत तात्यांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की गायत्रीने तेजस नक्की कसा सुटला हे पाहण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये फोन केलेला असतो. तेव्हा हवालदाराने सांगितलेलं असतं की तुम्ही तुमच्याच घरच्यांच्या विरोधात तक्रार करता आणि तुमच्याच घरातला एक माणूस
ते त्यांना सोडवण्यासाठी ते मंगळसूत्र घाण ठेवतो. तुमच्याच घरात नक्की काय चाललं आहे? तेव्हा आता गायत्रीला मोठा धक्काच बसतो आणि गायत्री विचार करते की ती व्यक्ती नक्की कोण आहे याचा मला शोध घ्यावा लागेल. तेजससाठी मंगळसूत्र घाण कसं काय ठेवू शकते ती? तर सुयोगला तेजस भेटलेला असतो. तेव्हा तेजस सांगतो की मिस लकी चाप आणि त्यांच्या फॅमिलीला काहीच त्रास मी नाही होऊ देणार आहे. तेव्हा सुयोग तिथे तेजसला एक सल्ला देतो की तेजा या सगळ्यापास मधून बाहेर पड तू एकदाचा. अरे त्यांच्याशी कायमच्या आयुष्याचं नातं जोडल्यासारखा का सतत तू त्यांच्या मदतीला धावून जातो आहेस? गायत्रीला आता सत्य समजणार का की मनूच ती व्यक्ती आहे की जिने तेजसची जेलमधून सुटका केली आहे पत्नीच्या नात्याने. ते सत्य समजताच गायत्री पुढे काय निर्णय घेणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब